नमस्कार, मी वृषाली पाटील 100 सावधान महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते। पुण्याचा गँग्स ऑफ वासेपूर होतय का अशी भीती सध्या व्यक्त होते। हत्येचा पुणे पॅटर्न पाहून भल्यांची गाळ उडाली आहे। कारण शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची ओळख होती, जी आता नष्ट होत चालली। कारण पोलिसांच्याच नाकावर टिचून टोकाचे गुन्हे घडतायत, अगदी क्षुल्लक वादातून हत्याकांड घडतायत आणि हत्याकांडाचं हे सत्र काही थांबत नाहीये। 15 दिवसात 15 हत्या झालेल्या आहेत। फक्त रस्ता दिला नाही म्हणून एका सराईत गुंडाची दुसऱ्या टोळक्यांनी दगडाने ठेचून हत्या केली आणि हत्याकांडामुळे पुण्यात आणि आसपासच्या परिसरात दहशत माजली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झालेत। पहा हा स्पेशल रिपोर्ट, गुन्ह्यांचा पुणे पॅटर्न आणि पुण्याचा यमलोक। पुणे तिथे हत्येचे 15 गुन्हे, जुना वाद अन घातपात। कुठे गोळीबार, कोयत्याचे वार तर कुठे दगडानं ठेचून हत्या। रात्री अपरात्री पुण्यात रक्तपात अन गुन्हेगार मोकाट। कुठे पित्याकडून कुटुंब राख तर कुठे मित्रच उठले मुळावर। सांस्कृतिक पुणे की गँग्स ऑफ वासेपूर? हे दृश्य पहा। इथे बाईक उभी आहे, एक व्यक्ती आडवा पडलाय, रस्त्यावर रक्ताचा सडा पडलाय, एक दगड रक्तानं माखलाय। रात्रीच्या अंधारात पोलिसांचा फौजपाठा इथे पोहोचला। स्ट्रेचरवर या इस्माला झोपवून पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह रवाना करण्यात आला। सर्वत्र एकच चर्चा झडतीये, पुण्यात काही खरं नाहीये बाबा। होय, सध्या पुण्यात 15 दिवसातली ही 15वी हत्या आहे, ज्यानं पुण्याचं वातावरण ढवळून निघालंय। पिंपरी चिंचवड आणि पुणे हे आता क्राईम हब म्हणून ओळखले जाऊ लागलेला आहे। आपण बघू शकतो की दापोडीमध्ये हा जो खून झालेला आहे रात्रीच्या सुमारास, तो ह्या गाडीवर आलेल्या युवकाचा खून झालेला आहे। साधारणपणे 10 ते 12 जणांच्या टोळक्याने त्याचा खून केलेला आहे। त्याच्या सोबत असलेला त्याचा सहकारी सुद्धा गंभीर अवस्थेमध्ये उपचार घेत असल्याचं समोर आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो की या गट्टूच्या साह्याने त्याचा खून करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलेला आहे। दिनांक 4 फेब्रुवारी 2019, वेळ रात्री 11:30 वाजता, ठिकाण दापोडी, पिंपरी चिंचवड। रस्त्याच्या कडेला एक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, पंचनामा केला, तेव्हा समजलं की हत्या ही पूर्ववैमनस्यातून घडली। दापोडी परिसरातील कुख्यात गुंड सुनील आरडेची हत्या झाली होती। या हत्येनंतर आरोपी फरार झाले होते। या हल्ल्यात सुनील आरडेचा साथीदार आणि भाचा अनिकेत चांदणे हा देखील गंभीर जखमी झालाय। अनिकेत चांदणेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गुंड सुनील आरडेची उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली। दापोडी भागामध्ये राहणारा जो एक दापोडी भागात राहणारा जो सरावी गुन्हेगार होता, तो दापोडी भागात आल्यानंतर त्याच्या प्रतिस्पर्धी गटाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याच व्यक्तीने त्याचे समूहाने मिळून आता हत्या केलेली आहे आणि त्या संबंधाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। घटनेच्या रात्री या ठिकाणी मृत सुनील हा भाचा चांदणे सोबत रस्त्याच्या कडेला थांबला होता। अचानक अज्ञात टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला। ही हत्या मयत सुनील आरडे आणि आरोपीच्या जमिनीमधील रस्त्याच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज भोसरी पोलिसांनी वर्तवलाय। त्याचे आपसामध्ये जमिनीच्या वादातून, रस्ता जो प्लॉटचा वाद होता त्याच्यातून वारंवार म्हणजे एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालू होते आणि त्यातून ते खून झाला असावा असं एक प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। संशयित 4 जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुढील तपासामध्ये आणखीन खुलासे होणार आहेत। पुणे असेल किंवा पिंपरी, दोन्ही शहरं आधी औद्योगिक नगरी आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जात होती। मात्र खुनाच्या या घटनांमुळे दोन्ही शहरांची ओळख क्राईम सिटी म्हणून नावारूपाला येते। गुन्हेगारी फोफावतीये आणि गावगुंडांना ना पोलिसांचा धाक उरलाय ना कायद्याची भीती राहिली। निवडणुका जवळ आल्या आहेत, जर वेळीच गुन्हेगारी थांबवली नाही तर अराजकता प्रचंड माजेल, एवढं मात्र नक्की। सचिन चपळगावकर, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।